नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण म्हणजे केवळ ग्रंथाचे वाचन नव्हे, तर ती एक दिव्य अनुभूती आहे. असं म्हणतात की जो भक्त श्रद्धेने हे पारायण करतो त्याला दत्त महाराज स्वतः दर्शन देतात किंवा आपल्या उपस्थितीचे संकेत देतात. पण हे संकेत ओळखायचे कसे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पारायण काळामध्ये दत्त महाराज आपल्याला कोणत्या 5 रूपात साक्षात्कार देतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातली एकही अनुभूती तुमच्यासोबत घडली असेल तर समजा की तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पारायणाच्या सुरुवातीला कदाचित तुम्हाला कामाचा व्याप किंवा रागामुळे चिडचिड जाणवेल, पण जसे दिवस पुढे सरकतात तसे तुमचं मन हळूहळू शांत होऊ लागतं. छोट्या गोष्टींवरून येणारा राग कमी होतो. जर तुम्हाला स्वतःमध्ये हा सकारात्मक बदल जाणवत असेल तर समजा साक्षात दत्त महाराज तुमच्या मनावर काम करत आहे. दुसरा संकेत आहे, अनेक भक्तांना अनुभव येतो की घरामध्ये अचानक चंदनाचा, रातरणीचा किंवा स्वामींच्या आवडीच्या हिना अत्तराचा सुगंध दरवळू लागतो. विशेष म्हणजे तुम्ही कोणतीही अगरबत्ती लावलेली नसतानाही हा सुवास येतो. हा सुगंध म्हणजे दत्त महाराज किंवा स्वामी महाराज तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वावरत असल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. संकेत नंबर 3, स्वप्नातून दर्शन देतात. गुरुचरित्र पारायण काळात डाव्या कुशीवर झोपल्यास अनेकदा दिव्य स्वप्न पडतात. स्वप्नात दत्त महाराजांची मूर्ती दिसणे, एखादी तेजस्वी सावली दिसणे किंवा कोणीतरी दिव्य पुरुष आपल्याला आशीर्वाद देत आहे असे वाटणे, हा योगायोग नसून तो प्रत्यक्ष साक्षात्कार असतो. चौथा संकेत आहे, संकटातून मार्ग सापडणे. तुम्ही एखाद्या छोट्या अडचणीत असाल आणि काय निर्णय घ्यावा हे कळत नसेल तर पारायण काळात अचानक कोणीतरी येऊन तुम्हाला योग्य सल्ला देणं किंवा अडकलेलं काम आपोआप मार्गी लागणं, हे सर्व साक्षात दत्त महाराजांचाच एक संकेत आहे. त्यांनी तुमच्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे असं आपण इथे समजायचं असतो. संकेत नंबर 5, प्राणी किंवा अतिथी रूपात दर्शन देतं. पारायण काळात तुमच्या दारात अचानक एखादी गाय, कुत्रा किंवा एखादा गरजू माणूस आला तर त्यांना रिकाम्या हाती जाऊ देऊ नका. दत्त महाराज अनेकदा अशा रूपात तुमची परीक्षा घेण्यासाठी किंवा दर्शन देण्यासाठी येतात. पक्ष्यांचा किलकिलाट वाढणे किंवा घरात प्रसन्न वाटणे हे देखील त्याच्या वास्तव्याचे संकेत आहे. भक्तांनो, हे अनुभव येण्यासाठी तुमचं मन शुद्ध आणि वर्तन सात्विक असणं गरजेचं आहे. पारायण काळात जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि दत्त महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवा. तुम्हालाही गुरुचरित्र पारायण काळात असा काही अनुभव आला आहे का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.